बोलवले, आपल्या महिलांना सांगितलं तुम्ही स्वतः हाताने ही साडी विना, त्यांना अधिकार दिले, सूतगिरण्या चालवण्यासाठी आर्थिक सहाय्य केलं, त्यांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य केलं आणि महेश्वरची प्रसिद्ध साडी त्या काळात अहिल्याबाई होळकरांनी प्रसिद्ध केली, निर्माण केली आणि स्वतःकडे करोडो रुपयाची संपत्ती होती, पण अहिल्याबाईंनी ती करोडो रुपयाची संपत्ती कधीच वापरली नाही. आपल्या राज्यातल्या महिलांनी विणलेली साडी त्या घालायच्या, महेश्वरच्या घाटावर अगदी साधं राहणीमान राहायचा. का तर या देशातल्या लोकांसाठी मला जगायचंय, या देशातल्या लोकांसाठी मला काम करायचंय, या देशातल्या महिलांना सन्मान मिळावा म्हणून मला काम करायचंय. अशा प्रकारे खूप मोठं काम अहिल्याबाई होळकरांनी केलंय. बघा, आज शेतकऱ्यांना खूप साऱ्या अडचणी असतात. अहिल्याबाई होळकरांचं हे राज्यशास्त्र समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आजपर्यंत तुम्हाला आम्हाला एकच गोष्ट सांगितली, म्हणजे मी गेल्या काही दिवसापासून नेत्यांचे स्टेटमेंट बघतोय, ते असं आम्हाला सांगतात की हिंदू धर्माच्या रक्षिका म्हणजे अहिल्याबाई होळकर, कट्टर हिंदू भक्त म्हणजे अहिल्याबाई होळकर होत्या महादेवाच्या निश्चित भक्त होत्या. आणि तुम्हाला लईच जोर असेल, त्या नेत्यांना मला सांगायचं, तुम्हाला लईच जोर असेल अहिल्याबाई होळकरांचं नाव फक्त हिंदू धर्माला चिकटून ठेवण्यासाठी किंवा धर्मरक्षिका म्हणून, तर पाकिस्तानच्या कराचीमध्ये जा, तिथं आज महादेवाच्या शिवाचं मंदिर आहे, तिथं फक्त आम्हाला गोड लावून द्या की अहिल्याबाई होळकरांनी हे मंदिर बांधलेलं आहे, अहिल्याबाई होळकरांचे उपकार तुमच्या भूमीवर आहे, हा फक्त एक गोड लावून द्या, तर मी तुम्हाला खरं मानतो. तर तुम्हाला खरं अहिल्याबाई होळकरांचं नाव घेण्याचा अधिकार आहे. केवळ मतांपुरतं अहिल्याबाई होळकरांचं नाव घेऊ नका. जर तुम्हाला मध्य काळातलं सर्वोत्तम राजकारण त्या काळात अहिल्याबाईंनी प्रस्थापित केलं होतं. 300 वर्षापूर्वी आमच्या माय मावल्यांना काय अधिकार होते? काहीच नव्हते. आज सरपंच महिला असतात, मंत्री असतात, पंचायत समिती सदस्य असतात. साहेब, महिलांना किती अधिकार असतात तुम्ही आम्ही सांगण्याची गरज नाही किंवा बोलण्याची गरज नाही. 300 वर्षापूर्वी अहिल्याबाई होळकर राज्यकारभार करतात. तुम्ही रोज सांगता की 29 वर्ष राज्यकारभार केला. 29 वर्ष राज्यकारभार करणं सोपं नव्हतं मित्रांनो. अनेक लोक त्यांच्या मागे लागली होती, राज्य कसं विकृत करू, कारण तत्कालीन काळात सगळ्यात श्रीमंत संस्थान होतं आणि अहिल्यादेवी होळकरांनी ठरवलं होतं की सगळा करोडो रुपयाचा पैसा या माझ्या देशातल्या जनतेसाठी खर्च करणार, त्यातला एकही रुपया वाया जाऊ देणार नाही आणि तो सगळा पैसा तुमच्या आमच्यासाठी खर्च केलाय. परळी वैजनाथाचा देखील जीर्णोद्धार केला की अहिल्याबाई होळकरांची पुण्याई आणि त्याच भूमीमध्ये आज आपण अहिल्याबाई होळकरांचा जागर करतोय. हा खूप मोठा योगायोग, खूप मोठे संस्कार मला म्हणायचे सांगायचे. बघा, शेतकऱ्यांसाठी अहिल्याबाई होळकरांनी काय काम केलं? अहिल्याबाई होळकर आपल्या राज्यामध्ये भटकंती करत, ज्या ठिकाणी पेरणी चालू आहे, नांगरणी चालू आहे, त्या ठिकाणी त्या पेरणीचा नांगरणीचा शुभारंभ अहिल्याबाई होळकर करत. आणि ज्या शेतकऱ्यांना अडचणी आहेत, आता पेरणीचे दिवस आहेत, बऱ्याच जणांना आर्थिक अडचणी असतात, बी बियाणे घ्यायला पैसे नसतात, अनेक शेतकऱ्यांना करोडो रुपये वाटप करून बी बियाणं घेऊन द्यायच्या अहिल्याबाई होळकर. एवढंच केलं का त्यांनी? नाही. जर दुष्काळ पडला तर शेतसारा देखील शेतकऱ्यांचा माफ केला. हजारो एकर पूर्ण राखीव ठेवली होती, प्राण्यांना, मेंढ्यांना, जनावरांना सरता यावं. हजारो एकर. बघा, मला ते येताना कळलं की मेंढपाळ बांधव खूप आहे. आज मेंढपाळ बांधवाचा प्रश्न आहे की त्यांना राखीव पूर्ण नाही करायला. अहिल्याबाई होळकरांनी 300 वर्षापूर्वी आपल्या राज्यामध्ये हजारो एकर अशा जमिनी राखीव ठेवल्या होत्या, तिथं कोणत्याही प्राण्यांना जगता यावं. हजारो एकर त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं या शेतीमध्ये पेरणी करा, ज्वारी पेरा, बाजरी पेरा, कडधान्य पेरा, पण कापणी करू नका. बघा, ज्वारी पेरायची पण कापायची नाही, बाजरी पेरायची पण कापायची नाही, कडधान्य पेरायची पण कापायची नाही. का? या देशातल्या पक्ष्यांना जिवंत राहता यावं म्हणून अहिल्याबाई होळकरांनी हे सगळं काम केलं. बघा, प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा विचार करणारा अहिल्याबाई माणसांसाठी किती मोठं काम करून ठेवले असेल, पण हे काम तुमच्या आमच्या समोर येण्याची गरज आहे, शोधण्याची गरज आहे. बघा, गावोगावी महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार मिळाले. गावोगावी वेगवेगळ्या भूमिका आज राज्य शासन, केंद्र शासन राबवतं. अहिल्याबाई होळकरांचं असं तत्व होतं त्या काळात. बघा, प्रत्येक हाताला काम आणि त्या कामाला दाम, हा तत्व, हे विचार अहिल्याबाईंनी ठेवले आणि पुरुषाच्या बरोबरीनं महिला कशा खांद्याला खांदा लावून पुढे येतील, उद्योगधंद्यामध्ये पुढे येतील ते पाहिलं. बघा, टिपू सुलतान देखील अहिल्याबाई होळकरांना गुरु मानायचे, कारण उद्योगधंदे उभारण्यामध्ये त्यांची मदत अहिल्याबाईंनी केली होती. अशा प्रकारे खूप मोठं काम आज नाशिक जिल्ह्यामध्ये लासलगाव नावाचं कांद्याची आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. आशिया खंडातली कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ, त्या बाजारपेठेची निर्मिती त्या काळात अहिल्याबाई होळकरांनी केली. अशा प्रकारे उद्योगधंद्यासाठी, व्यापार उद्योग वाढावा म्हणून, आपल्या राज्यातल्या महिला चांगल्या प्रकारे सहभागी व्हाव्यात म्हणून, गोरगरिबांना न्याय मिळावा म्हणून अहिल्याबाई होळकरांनी काम केलं. अहिल्याबाई होळकरांचं हे काम समजून घेण्याची गरज आहे. बघा, अहिल्याबाई होळकरांनी या राज्यामध्ये भिल्लांचा, लुटारूंचा खूप मोठा सुळसुळाट त्या काळात वाढला होता. म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी लोक जायचे, पाया पडायला जायचे, प्रवासाला जायचे, पण ही भिल्ल लुटारू जी होते त्यांना लुटायचे, त्यांचा सगळा कारभार आहे तो घ्यायचे. म्हणजे प्रचंड त्रास त्या काळात अहिल्याबाईंच्या काळामध्ये
आपल्या राज्यामध्ये भिल्ल लुटारूंचा वाढला होता. अहिल्याबाईंनी ठरवलं या लुटारूंचा बंदोबस्त करावा लागेल. मग काय करायचं? अहिल्याबाईंनी घोषणा केली की माझ्या राज्यातल्या या लुटारूंचा जो बंदोबस्त करेल, भिल्लांचा जो बंदोबस्त करेल, त्याला माझ्या एकुलत्या एक मुलीचा मुक्ताचा विवाह केला जाईल. बघा इकडे लक्ष द्या. अहिल्याबाईंनी काय म्हणल्या? जो माझ्या देशातल्या लुटारूंचा बंदोबस्त करेल त्याच्यासोबत माझ्या एकुलत्या एक मुलीचा विवाह केला जाईल. तेव्हा त्या राज्य दरबारातील लोक म्हणले की मातोश्री, जर त्या माणसाची जात वेगळी असेल, जर त्या माणसाचा धर्म वेगळा असेल तर काय करायचं? त्यावेळेस अहिल्याबाई म्हणाल्या की जर कर्तृत्व श्रेष्ठ असेल तर जात धर्म या दोन गोष्टी आहेत. कर्तृत्व बघूनच मी माझ्या कर्तृत्वाला सलाम करते. कर्तृत्वाला जात नसते, माणुसकी हाच धर्म आणि मानवता हाच जात आहे. त्या अहिल्याबाई होळकरांनी त्या काळात सांगून ठेवलं होतं. आणि अशा प्रकारे एका वेगळ्या जातीच्या यशवंत खलसे नावाच्या एका कर्तृत्ववान मुलासोबत आपली एकुलती एक मुलगी मुक्ताचा विवाह केला. 300 वर्षापूर्वी धाडस करणारे अहिल्याबाई एकमेव आहेत. आपल्या राज्यातल्या स्त्रियांना अधिकार दिले. तुमचा पती वारला तर तुम्हाला सती जायचं की नाही हा तुमचा अधिकार आहे, जगण्याचा तुमचा अधिकार आहे. अहिल्याबाई होळकरांनी केलं. एक खूप मोठी क्रांती आहे. 19व्या शतकामध्ये अमेरिका, फ्रान्स, इटली, जपान हे जगामधली देश आहेत. त्यांनी म्हणले की नाही महिलांना अधिकार द्यायला हवे. आणि त्यांनी जो इतिहासाचा अभ्यास केला होता त्यामध्ये वरच्या स्थानावर नाव होतं की भारत देशामध्ये अहिल्यादेवी होळकर नावाच्या एका स्त्रीनं 29 वर्ष राज्यकारभार केलाय. म्हणजे जगाने देखील आमच्या अहिल्याबाई होळकरांचा आदर्श घेतलाय. तुम्ही आम्ही कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. पण जाणून बुजून भारतीय इतिहासकारांनी आम्हाला हे सांगितलंच नाही. आजपर्यंत खरा इतिहास सांगितलंच नाही. अनेक इंग्रजी इतिहासकारांनी अहिल्याबाई होळकरांबद्दल लिहून ठेवले. जॉन मार्कम नावाचा इंग्रजी इतिहासकार म्हणाला हिंदू सनातनांपासून ख्रिश्चनपर्यंत अनेक अधिकार तिथल्या महिलांना नसताना अहिल्यादेवी होळकरांनी ज्या पद्धतीने त्यांना राज्यकारभार केला त्याला जगात तोड नाही असं जॉन मार्कम नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलं. तो शत्रू होता. शत्रू आपल्याबद्दल एवढं चांगलं लिहितोय याचा अर्थ अहिल्याबाई होळकरचं काम ग्रेट होतं. मित्रांनो, आज तुमच्याबद्दल जर तुमच्या शेजाऱ्याला विचारलं तरी शेजारी तुमच्याबद्दल नाही सांगत. खरं ना सर? म्हणजे आजची परिस्थिती बघा. 300 वर्षापूर्वीची काय असेल? जॉन मार्कमने लिहून ठेवलं की अहिल्याबाई होळकरांच्या कामाला जगात तोड नाही. तो इंग्रजांचा अधिकारी होता. स्टुअर्ट गार्डन नावाचा दुसरा इंग्रज अधिकाऱ्याने लिहून ठेवलं की त्या काळामध्ये अनेक राज्यांमध्ये अनागोंदी माजलेली असताना अहिल्यादेवी होळकरांचा प्रदेश मात्र शांतताप्रिय होता. त्याचं कारण अहिल्यादेवी होळकरांचं त्या ठिकाणचं काम. अशा प्रकारे अनेक इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे निजामाना हैदराबादच्या निजामानं असं लिहून ठेवलंय की नो वुमन आणि नो रुलर इज लाईक अहिल्याबाई होळकर असं म्हणतो. म्हणजे अहिल्याबाई होळकरांसारखी स्त्री आणि शास्त्रिका पुन्हा होणे नाही असं हैदराबादच्या निजामाने लिहून ठेवलेलं आहे. बघा, या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी देखील आपल्या पुस्तकामध्ये अहिल्याबाई होळकरांचा गौरव केला. विनोबा भावेने देखील गौरव केला. बघा, महामानव महात्मा फुले या देशाचे सगळ्यात मोठे समाजसुधारक आहेत असं माझं म्हणणं. आणि आज तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी महिला दिसतात त्या महामानव महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची पुण्य ही. पण त्याही पलीकडचं मला सांगायचंय, महामानव महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा भिडेच्या वड्यात पुण्यामध्ये सुरू केली. पण ती जास्त काळ टिकली नाही. धर्म मार्तंडाने ती बंद पाडली. त्यावेळेस प्रश्न निर्माण झाला का शाळा कुठे सुरू करायची? तर साध्या मातंग समाजामध्ये जन्माला आलेले वस्ताद लवजी साळवे हे महामानव महात्मा फुले इथं जवळ आले. त्यांनी पुण्याच्या भोकरवाडीच्या अहिल्या आश्रमामध्ये महामानव महात्मा फुलेंना घेऊन गेले आणि सांगितलं बाबा हे अहिल्या आश्रम आहे, अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेलं आहे, या ठिकाणी तुमची शाळा सुरू करा. एवढंच नाही, या राज्यातल्या या देशातल्या मुली शिकाव्यात म्हणून त्या काळात 5,000 रुपयाचं अनुदान अहिल्याबाई होळकरांनी दिलेलं आहे. त्या काळात 5,000 रुपयाचं अनुदान म्हणजे आज करोडो रुपयाची संपत्ती आहे. मुलींच्या शिक्षणासाठी अनुदान देणाऱ्या अहिल्याबाई होळकर प्रत्यक्ष मुलीला शिकवणाऱ्या सावित्रीबाई, त्या अहिल्या आणि सावित्रीचं नातं महाराष्ट्राला कळलं पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये जे जातीयवादाचं लोन पसरलंय हे गावोगावी कमी झालं पाहिजे. हीच अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्याची उद्देश असावं असं मला वाटतं. मित्रांनो, होळकरांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे वाढवला. महामानव महात्मा फुलेंनी छत्रपती संभाजी महाराजांची शिवाजी महाराजांची समाधी शोधली. ही जी समाधी आहे महात्मा फुलेंनी शोधलेली ती अलीकडच्या अगोदरच्या काळात होळकरांच्या घराण्याने ती बांधली होती. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार वाढवण्यामध्ये होळकरांचं खूप मोठं योगदान आहे. हे तुम्ही आम्ही कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. या देशातला पहिला रेल्वे रूळ आज रेल्वेच्या माध्यमातून तुम्हाला या देशामध्ये अनेक विकासाची कामं दिसतात. होळकरांनी या देशातला पहिला रेल्वे रूळ उभा केला. म्हणजे या देशाच्या जडणघडणीमध्ये होळकरांचं खूप मोठं योगदान आहे. पुण्याचं फर्ग्युसन कॉलेज होळकरांनी बांधलं. अशा प्रकारे होळकरांचं या देशामध्ये अनेक मोठं नाव आहे, अनेक मोठं काम आहे. मल्हारराव होळकरांनी आपल्या मनगटाच्या जोरावर बुद्धीच्या जोरावर कसल्याही प्रकारची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती नसताना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उत्तर हिंदुस्थानामध्ये नेलं आणि या स्वराज्याचा भगवा पाकिस्तानच्या अटक किल्ल्यापर्यंत पसरवला. तुकोजीराव होळकर आणि मल्हारराव होळकर.
तुकोजीराव होळकर 2 वर्ष त्या किल्ल्यावर होते. बघा, आज आपल्या देशावर मुस्लिमांनी आक्रमण केलं, यहुद्यांनी आक्रमण केलं, अशा अनेक आक्रमण व्हायचे. तुकोजीराव होळकरांचे म्हणजे चुलत सासे अहिल्यादेवी होळकरांचे. तुकोजीराव होळकर 2 वर्ष अटकच्या किल्ल्यावर होते आणि 2 वर्षात एकही परकीय आक्रमण या देशावर झालं नाही. म्हणजे या देशाला सुधारण्याचं काम, सांभाळण्याचं काम होळकरांनी केलेलं आहे. खूप मोठं ग्रेट काम होळकरांचं आहे. खंडेराव होळकर असतील, मल्हारराव होळकर असतील, सांगण्यासारखं भरपूर आहे मित्रांनो. पण मला अहिल्यादेवी होळकरांचा शेवटी एकच विचार सांगायचा, 2-3 विचार जे तुमच्या आमच्या आजच्या जीवनामध्ये यशस्वी आहेत. बघा, अहिल्याबाई होळकरांचा विचार होता, अहिल्याबाई होळकर असं म्हणायच्या, न्याय देण्यास विलंब म्हणजे न्याय नाकारण्यास समान आहे. बघा मित्रांनो, आज तुमची जरी एखादी केस कोर्टामध्ये गेली तर एका दिवसात निकाल लागतं कसं आहे? नाही लागत. आज जर तुम्ही केस दाखल केली, आता परवा 2-4 दिवसापूर्वी बातमी होती तेव्हा 60 वर्षाच्या एका मुलीवर बलात्कार झाला होता, तर 60 वर्षानंतर न्याय मिळाला. किती दुर्दैवाची गोष्ट ही. आज जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशातील परिस्थिती आहे. काही वर्षापूर्वी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रस्त्यावर उतरले आणि पत्रकार परिषद घेतली. म्हणाले की आम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिला नाही, आम्ही मोकळेपणाने न्याय देऊ शकत नाही. राजकीय लोकांचा हस्तक्षेप वाढलाय. 300 वर्षापूर्वी अहिल्यादेवी होळकर म्हणाले होत्या, न्याय द्यायला एकही दिवस उशीर झाला नाही पाहिजे. स्वतः अहिल्यादेवी होळकर आपल्या राजदरबारातल्या न्याय व्यवस्थेचा न्याय निवारण करत आणि जे किचकट प्रश्न असतील ते न्याय खात्याकडे पाठवत एकही दिवस उशीर व्हायला नको असा अहिल्यादेवी होळकर म्हणायचा. अहिल्यादेवी होळकरांचा दुसरा विचार होता की सडळ हाताने दान धर्म करावा आणि राज्यकारभाराचा हिशोब पै न पै द्यावा. बघा, आज ग्रामपंचायत पासून ते मंत्रालयापर्यंत कुठल्याही कार्याला किती कोटीचा कसा भ्रष्टाचार हे सांगायची आवश्यकता नाही. बरोबर आहे? अहिल्याबाई होळकर म्हणायच्या की दान धर्म करताना विचार करू नका, सडळ हाताने दान धर्म करा. आज एखादी सरकारी योजना जरी तुमच्या आमच्या गावात एखाद्या नेत्याने आणली तरी तेव्हा पोस्टर लावतो की आमच्या आमदार निधीतून, आमच्या खासदार निधीतून, आमच्या मंत्र्याच्या निधीतून, अशा. बरोबर आहे का सर? आता मी तुम्हाला बोलत नाही, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य सगळेच आहेत, पण इथं स्पर्धा लागली जाते. आमच्या कार्यामुळे हे काम झालं, आमच्या निधीमुळे हे काम झालं. पैसा तर सरकारचाच असतो. बरोबर आहे? बॅनर लावले जातात. अहिल्यादेवी होळकर म्हणायच्या, दान धर्म करताना कसल्याच प्रकारचा विचार करू नका, सडळ हाताने दान धर्म करा, पण राज्य कारभाराचा हिशोब पै न पै द्यावा. तुम्ही जे राज्यकारभार करतात ना त्याचा हिशोब 1-1 रुपयाचा तुम्हाला द्यावा लागेल असं अहिल्यादेवी होळकरांनी लिहून ठेवले, सांगून ठेवले. आम्हाला सांगायला आवडेल तुम्हाला की अहिल्यादेवी होळकरांनी देशभर जी कामं केली ते त्यांच्या स्वतःच्या पैशातून. मल्हारराव होळकरांनी गौतमाबाई साहेब होळकर अहिल्यादेवी होळकरांच्या सासू होत्या आणि अहिल्यादेवी होळकर यांना खाजगी कोष दिला होता, एवढे पैसे तुम्हाला वापरण्यासाठी. एक बँक अकाउंट त्या काळात दिलं होतं. हा सगळा पैसा अहिल्यादेवी होळकरांनी तुमच्या आमच्यासाठी खर्च केला आणि हे सगळं काम करताना अहिल्यादेवी होळकरांची परिस्थिती सोपी होती का? नक्कीच सोपी नव्हती. 1754ला त्यांच्या पतीचं निधन झालं खंडेराव होळकरांचं, 1761ला सासूचं निधन झालं गौतमाबाई होळकरांचं, 1766ला मल्हारराव होळकरांचं निधन झालं, नंतर त्यांच्या जावयाचं यशवंत फणसेंचं निधन झालं, नंतर मुलीचं मुक्ताबाईचं निधन झालं, नंतर नातू, त्यांचा नतू बनावाचा नातू होता, नातूचं निधन झालं. आपल्या जवळच्या 23 व्यक्तींचे मृत्यू झाले अहिल्यादेवी होळकरांनी डोळ्यानं पाहिले. बघा, एक महाराणी आहे, या देशात सगळ्यात श्रीमंत संस्थान आहे, त्याची राणी आहे, तिच्या घरातले 1-1 मृत्यू होत आहेत, तरी ती काय म्हणते, प्रचंड दुःख येत नाहीत. या सगळ्या गोष्टी बाजूला सारून अहिल्याबाईंनी ठरवलं, मला या देशातल्या लोकांसाठी काम करायचंय, मला या देशातल्या महिलांसाठी काम करायचंय आणि आयुष्यभर काम करत राहिल्या आणि 1, 2, 3 नाही तर तब्बल 29 वर्ष राज्यकारभार करत राहिल्या. ही सगळ्यात मोठेपण अहिल्याबाई होळकरांचं. बघा मित्रांनो, मला आपल्या एखाद्या घरातील व्यक्तीचा मृत्यू पावला तर 2-4 वर्ष आपल्याला सुधार बसत नाही. आपल्या कुटुंबातील 23 व्यक्तींचे मृत्यू डोळ्यानं पाहिले अहिल्याबाई होळकरांनी, तरी देखील त्या डगमगल्या नाही. अशा परिस्थितीमध्ये काम करत राहिल्या. अनेक लोक त्यांना त्रास देत होते. राघोबा पेशवे पुण्यावरून 50,000ची फौज घेऊन आला, हे राज्य माझंच आहे. तो म्हणाला की या अहिल्यादेवी होळकरांना म्हणाला की राज्य माझ्या स्वाधीन करा, मी जो म्हणतोय पुत्र दत्तक घ्या, त्याला गादीवर बसवा आणि तुम्ही तीर्थक्षेत्रावर निघून जा. बघा, बाजीराव मस्तानी पिक्चर सगळ्यांनी बघितलं, बाजीराव मस्तानी मुलांना, त्याच्यामध्ये ते एक सीन येतो बघा, राघोबा पाण्यात येतो का नाही, तो जो राघोबा आहे ना तो पाण्यात दाखवलेला. आता आमच्या अहिल्याबाई होळकरांचं एवढं दुर्दैव आहे की आमच्यावर पिक्चर नाही घालणार. तो राघोबा पुढे येऊन 50,000ची फौज घेऊन आला. एक स्त्री तिच्या राज्यावर आहे, राज्य मला घेऊन करायचंय, 50,000ची फौज घेऊन आला आणि म्हणाला की तुम्ही तीर्थक्षेत्रावर निघून जा. अहिल्यादेवी होळकर म्हणाल्या की मल्हारराव होळकरांची एकुलती एक सून म्हणून, खंडेराव होळकरांची पत्नी म्हणून आणि माझा पुत्र मालेराव होळकरांची आई म्हणून या राज्यावर बसण्याचा सर्वस्वी अधिकार माझा. हे राज्य मी सोडणार नाही. आणि बघा, तुकोजी बाबा होळकर सैन्य घेऊन बाहेरच्या देशात होते, कुठल्याही प्रकारचं सैन्य नव्हतं, तर राघोबा पेशव्यासमोर या देशातल्या 5,000
स्त्रियांच्या हातामध्ये शस्त्र दिलं आणि राघव पेशवाला देखील आपल्या पायावर नाक घासायला लावलं. ही सगळ्यात मोठी देशातली क्रांती अहिल्यामाई होळकरांच्या काळात केलेली आहे. बघा, ऐतिहासिक पुराव्यानुसार अहिल्यामाई होळकर युद्धाला जात असताना जो भाला वापरत होत्या त्याचं वजन 30 ते 42 किलोच्या दरम्यान असं इतिहासकार म्हणतो. आपण कमीत कमी 30 किलो धरू. माझं म्हणणं आहे बघा, आज तुमचं आमचं वजन 30 किलो असतं, माझं 35 किलो असतं, तुमचं आमचं वजन 30 किलो असतं. 30 किलोचा भाला वापरणार, कमीत कमी झालेलं मी 30 किलोचा भाला वापरणारा अहिल्यामाई होळकर किती ग्रेट असतील. बघा, ऐतिहासिक पुराव्यानुसार हत्तीवर बसून भालाफेक केलेली अहिल्यादेवी होळकरांनी. भैरव नावाचा हत्ती होता, त्याच्यावर बसून युद्ध करायचं अहिल्यादेवी होळकरांनी. रजपूत चंद्रावत नावाचा एक माणूस होळकरांसोबत केलेला करार पाळत नव्हता. अहिल्यादेवी होळकरांना त्रास द्यायचा. अहिल्यादेवी होळकरांनी त्याला 2-3 वेळा सांगितलं की बाबा करार पाळ, त्रास देऊ नको, ऐक माझं, पण ऐकलं नाही. 60 वर्षाच्या अहिल्यादेवी होळकरांनी हातात तलवार घेतली आणि त्या रजपूत चंद्रावताचा पराभव केला. 60 वर्षाची स्त्री जर हातात तलवार घेऊन लढाई करते, या लढवया अहिल्यामाई होळकर आमच्या मायमाऊल्यांना, आमच्या समाजाला कळल्या पाहिजे. त्यावेळेस आमचा समाज पेटून उठेल. आणि आज जयंतीच्या माध्यमातून हाच विचार तुमच्या समोर ठेवायचा की या अहिल्यामाई होळकर सर्व जाती धर्माचे आहेत. या अहिल्यामाई होळकर महिलांना सन्मान मिळवण्यासाठी काम करणारे आहेत. कुठल्याही प्रकारचं दुःख बाजूला सारून तुमच्याकडे जर संपत्ती असेल, तुमच्याकडे जर राज्यकारभार असेल, राजाने कसं जगावं असे अनेक विचार देणारे अहिल्यामाई होळकर आहेत. मी जेवढं सांगितलं तेवढं 10% अहिल्यामाई होळकर आहेत. तुम्ही त्यावर बांधून अभ्यास करा आणि अहिल्यामाई होळकरांना समजून घ्या. आमच्या धनगरांचा विषय असा झालाय, आमची फक्त संख्याच लोक वापरतात, आमच्या महामानवांचा वापर करतच नाही. आता मागच्या महिन्यात ज्ञानवापी मस्जिदीचा प्रश्न देशभर गाजतो, बरोबर का नाही? बघा, मल्हारराव होळकरांनी ठरवलं होतं की त्या ठिकाणी मस्जिद पाडायचं, मंदिर बांधलं, करू शकत होते मल्हारराव होळकर, तेवढी ताकद होती. आज तुमच्याकडे नाही ना ते. मल्हारराव करू शकत होते, अनेक मराठा सरदारांनी रोखलं मल्हारराव होळकरांना, म्हणाले किंवा तुम्ही करू शकतात पण तुम्ही असं करू नका, आम्हाला त्रास होईल. नंतर त्या काळात अहिल्यामाई होळकरांनी त्याच मशिदीच्या शेजारी मंदिर बांधलं आणि हिंदू आणि मुस्लिम हे एकच आहे, ते माणसं आहेत. जाती धर्माच्या नावावर या दोघांना भांडू नका किंवा त्याच्यामध्ये भांडण लावू नका. तर शेवटी मला हेच विचार सांगायचा आहे की बघा, तुम्ही कुठल्याही पक्षाचं काम करा, कुठल्याही संघटनेचं काम करा, पण तुमचे मूळ प्रश्न काय हे समजून घ्या. आज तुमचा रोजगाराचा प्रश्न आहे, आज तुमच्या नोकरीचा प्रश्न आहे, आज शेतीला माल भेटावा तो प्रश्न आहे, शेतीला रोजगार मिळावा, शेतमालाला चांगला भाव मिळावा तो प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, हे सगळं महागाईचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न बाजूला पडले आणि हिंदू मुस्लिम धर्म या सगळ्या जाती धर्मावर आपण बोलत राहतोय. तर महामानव, सगळे महामानव हे आपले, तर आपण सगळे महामानवाचे. कुठलेही महामानव आपल्या जातीमध्ये बंदिस्त करू नका. मी सांगितलं, छत्रपतींचा विचार होळकरांनी पुढे वाढवला, महामानव महात्मा फुलेंचा विचार अहिल्यामाईंचा विचार महामानव महात्मा फुलेंनी वाढवला, राजर्षी शाहू महाराजांनी वाढवला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या सगळ्या लोकांवर अभ्यास करून ठेवलेला आहे. मग अहिल्यामाई होळकरांवर गेला नसेल का? प्राचीन इतिहासाचा, मध्ययुगीन इतिहासाचा सगळ्या गोष्टीचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता, तो लिहून ठेवले. मग अहिल्यामाई होळकरांना त्यांनी का केला नाही? 100% केला आहे. त्यावर संशोधन होण्याची गरज आहे. आणि येणाऱ्या काळात बाबासाहेबांनी अहिल्यामाई होळकरांना काय म्हटलंय ते देखील तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. शेवटी सर्वांना अहिल्यामाई होळकरांच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय मल्हार, जय भारत. ते नगर जिल्ह्यामध्ये गेलं. बीड जिल्ह्याच्या या महाराणी आहे, तुमचं आमचं भाग्य पाहिजे. परळी वैजनाथ तिथं त्यांनी जीर्णोद्धार केलाय. माझा दारूर तालुक्यात चौंडेश्वरीचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या ठिकाणी जीर्णोद्धार केला. पुढे गेला तर औंढा नागनाथचं केलाय, त्र्यंबकेश्वरचं केलाय, औरंगाबादच्या भागामध्ये केलाय. मी परवा दिवशी दौलताबाद तालुक्यात धामणगाव नावाचं गाव आहे, अहिल्यामाई होळकरांच्या जयंती निमित्त होतो. तर अलीकडे 5 दिवसापूर्वी त्या ठिकाणी खोदकाम झालेलं आहे दौलताबादच्या भागामध्ये. तर इथं अहिल्यामाई होळकरांनी बांधलेले अनेक बारवा निघाले बघा आज 2022ला. ही महत्वाची गोष्ट आहे. तर अशा प्रकारे केवळ भारतातच नाही, जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी, महाराष्ट्र ते पश्चिम बंगालपर्यंत पूर्ण भारत तर आहे, आजचा भारत. पण आज पाकिस्तानच्या कराचीमध्ये जे गेलात तुम्ही, तिथं देखील शिवाचं मंदिर आहे, ते अहिल्यामाई होळकरांनी बांधलेलं आहे. नेपाळचं पशुपतीनाथजी मंदिर आहे, पशुपतीनाथ मंदिर हे जगप्रसिद्ध आहे. त्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यामाई होळकरांनी केलेला आहे. 3-4 वर्षापूर्वी तिथं भूकंप आला होता नेपाळमध्ये. पूर्ण नेपाळ भूकंपामुळे हादरलं होतं, पण त्या मंदिराला काहीही झालं नव्हतं. ही देवाची कृपा तर आहेच, पण त्याच्या पाठीमागं 250 वर्षापूर्वी अहिल्यामाई होळकरांनी जे बांधकाम शास्त्र त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले ना, त्या बांधकाम शास्त्रामुळे या सगळ्या गोष्टी आज जिवंत आहेत. या सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या कामी येत आहेत, हे महत्वाचं आहे. अहिल्यामाई म्हणजे केवळ धर्म आणि केवळ जाती धर्माच्या पलीकडच्या अहिल्यामाई आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सांगतोय. बघा, 31 मे 1725ला चौंडीला ही अहिल्यामाई जन्मलेल्या आहेत. चौंडीच्या मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे हे जे पाटील घराणं होतं, त्या पाटील घराण्यामध्ये अहिल्यामाई होळकरांचा जन्म झालेला आहे. तुम्हा आम्हाला का इतिहास सांगितला तर तुमच्या जवळ ठेवा, पण ही लहानपणापासून
शिंदे घराण्यामध्ये जन्मलेली अहिल्या पराक्रमी होती, तिच्यावर लहानपणापासून चांगले संस्कार झाले होते आणि आपल्या मनगटाच्या जोरावर आणि बुद्धीच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर हिंदुस्थानामध्ये आणि पाकिस्तानच्या अटकेपर्यंत घेऊन जाणारे, ज्यांचं नाव ऐकलं तरी गावाच्या गावच पडतात, ते मल्हारराव होळकर. ते मल्हारराव होळकर आणि बाजीराव पेशवे एकदा पुण्याच्या दिशेने जात होते, त्यावेळेस त्यांनी पाहिलं की 8 वर्षाची मुलगी घोड्यावरून फेरफटका मारते. बघा, 8 वर्षाच्या आजच्या आपल्या मुलीला काय येतं हो साहेब? 8 वर्षाची मुलगी, 8 वर्षाच्या मुलीला काय समजतं? ती 8 वर्षाची मुलगी घोड्यावरून फेरफटका मारते. ते मल्हारराव होळकरांना बघितलं, त्यांना कुतूहल वाटलं, कौतुक वाटलं आणि म्हणून त्यांनी विचारपूस केली की मुली तुझं नाव काय, आम्हाला पाणी प्यायला मिळेल का? त्यावेळेस ती अहिल्या म्हणते की आमच्याकडे आलेल्या पाहुण्याला केवळ पाणीच नाही, त्याला जेवण खाऊ घातलं जातं आणि परत त्याच्या वाटेवर धाडलं जातं. हे आमचे संस्कार आहेत. ते संस्कार ऐकल्यानंतर मल्हारराव होळकरांच्या डोक्यामध्ये चमक भरली. त्यांना प्रश्न पडला, अरे 8 वर्षाची मुलगी काही वेळापूर्वी घोड्यावरून घोडेस्वारी करत होती, आता तिचे विचार ऐकल्यानंतर असं वाटतं एखाद्या मोठ्या माणसाचे विचार आहेत. 8 वर्षाच्या मुलीच्या डोक्यामध्ये एवढे चांगले विचार कसे आले, एवढे चांगले संस्कार कसे आले? त्यावेळेस ते पेशवे म्हणाले की आपल्या मुलासाठी, तुमच्या मुलासाठी सून म्हणून योग्य राहील. त्यांनी विचारपूस केली, मानकोजी शिंदेकडे गेले आणि मागणं मागितलं की माझा एकुलता एक मुलगा खंडेराव होळकर, याच्यासाठी तुमची मुलगी अहिल्या मला सून म्हणून पाहिजे. मानकोजी शिंदेना प्रश्न पडला, अरे ज्या मल्हारराव होळकरांचं नाव देशभर आहे, दरारा देशभर आहे, ज्या मल्हारराव होळकरांनी मनगटाच्या जोरावर, बुद्धीच्या जोरावर, युद्ध कौशल्याच्या जोरावर देशभर आपलं नाव कमवलंय, तो दिलदार मनाचा मल्हारराव होळकर स्वतः आपल्याकडे येऊन आपल्या मुलीचा हात मागतोय. मानकोजी शिंदेनी कसलाही विचार केला नाही आणि 1733च्या काळात 10-11 वर्षाच्या वय असेल अहिल्यामाईचं, अहिल्या शिंदेचा आणि खंडेराव होळकरांचा विवाह झाला. आता आमचा प्रश्न असा आहे की बघा, आमच्या समाजामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सरपंच सगळ्यांना सांगायचं साहेब की खंडेराव होळकरांना खूप बदनाम केलं गेलं. म्हणजे आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना, 10-12 वर्षापूर्वी अशीच भाषणं ऐकून त्यावेळेस आम्हाला लोक सांगायची की अहिल्यामाई होळकरांचे पती खंडेराव होळकर पराक्रमी नव्हते, अहिल्यामाई होळकरांना त्रास द्यायचे, ते धर्मांध होते, अशा प्रकारचा चुकीचा इतिहास मांडला. त्याचं कारण होतं, इतिहासामध्ये एखादा महामानव जर पराक्रमी असेल तर त्याला मुद्दाम बदनाम केलं जायचं, मुद्दाम बदनाम केलं गेलं. छत्रपती संभाजी महाराजांना देखील असंच बदनाम केलं होतं. अलीकडच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांचा जो गौरवशाली इतिहास आणि तुमच्या आमच्या स्वराज्यासाठी त्यांनी जो केलेला त्याग समोर आला, त्याच लोकांना कळालं की अरे नाही, छत्रपती संभाजी महाराजांची मुद्दामून बदनामी केलेली आहे. आणि तीच बदनामी अहिल्यामाई होळकरांच्या पती खंडेराव होळकरांच्या वाटेला आली. मित्रांनो, खंडेराव होळकर 12व्या वर्षी जहागिरी मिळवणारे या देशातले एकमेव सरदार आहेत. 12व्या वर्षी, 12 वर्षाचं वय काय असतो? आज आपण शाळेत जातो, वडिलांकडून रडून पैसे घेतो, चॉकलेट गोळ्या खातो. तर 12व्या वर्षी जहागिरी मिळवणारे खंडेराव होळकर किती ग्रेट असतील. आणि मानकोजी शिंदे हे चौंडीगावचे पाटील होते, प्रस्थ होतं, त्यांना सगळ्या गोष्टी कळत होत्या. मल्हारराव होळकरांनी अनेक लोकांना मदत केली होती. त्यांचा मुलगा पराक्रमी नसेल काय? आणि जर पराक्रमी नसता तर एखाद्या अहिल्यासारख्या चांगल्या विद्वान संस्कारक्षम मुलीला आपल्या मुलासोबत विवाह करून देईल काय? नक्कीच नाही. खंडेराव होळकर देखील पराक्रमी होते, त्यांनी चांगले संस्कार केले होते. अहिल्यादेवी होळकरांनी 29 वर्ष राज्यकारभार केला. हे मल्हारराव होळकरांचे संस्कार आहेत. एक बाहेरच्या घरातली मुलगी 300 वर्षापूर्वी मुलींना काहीच अधिकार नव्हते, त्यावेळेस मल्हारराव होळकर त्या मुलीला तयार करू शकतात, पण आपल्या मुलाला का नाही तयार करू शकत? हा चुकीचा इतिहास पुढे मांडला. 12व्या वर्षी खंडेराव होळकरांनी ही जहागिरी मिळवली होती. बघा, एक पत्र सापडलेलं आहे. त्या पत्रामध्ये खंडेराव होळकरांनी असं सांगितलंय की मी 45 रुपये पंढरपूरच्या नैवेद्यासाठी, पंढरपूरच्या विकासासाठी मंजूर करतोय दरवर्षीसाठी. हे खंडेराव होळकरांचं पत्र अलीकडे सापडलं. आता 300 वर्षापूर्वीचे 45 रुपये म्हणजे आजची 22 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम होते. आजची 22 लाख रुपये रक्कम राज्य शासन देखील पंढरपूरसाठी खर्च करत नाही. अहिल्यादेवी होळकरांचे पती खंडेराव होळकरांनी ही 45 रुपये म्हणजे 22 लाख रुपये त्या काळात दरवर्षी मंजूर करून दिले. दिवाबत्ती असेल, त्या ठिकाणचा नैवेद्य असेल, पाहुणचार असेल, सगळ्या गोष्टीसाठी. पुढे अहिल्यामाई होळकरांनी पण काम केलं ते मी सांगतो. बघा मित्रांनो, आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांना मागच्या रांगेत बसवलं होतं साहेब, आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की मला मागच्या रांगेत उभं केलंय, हा माझा नाही, या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचा अपमान आहे, म्हणून ते तिथून निघून आले. हा महाराष्ट्राचा अपमान होता. पण या अपमानाचा बदला नंतरच्या काळात जर कोणी घेतला असेल तर त्या अहिल्यामाई होळकर साहेबांचे पती खंडेराव होळकरांनी घेतलाय. तत्कालीन दिल्लीचा बादशाह गाझीउद्दीन खान याला दिल्लीच्या तख्तावरून उठायला सांगितलं आणि आपल्या कमरेला वाकून तलवार बांधायला सांगितलं. छत्रपतींच्या अपमानाचा बदला जर नंतरच्या काळात कोणी घेतला असेल तर ते खंडेराव होळकरांनी घेतलाय. ते अहिल्यामाई होळकरांचे पती होते, ते पराक्रमी होते. हे तुम्ही आम्ही आता पुढे सांगायला सुरुवात केली पाहिजे. बघा, अहिल्यामाई होळकर चौंडीवरून महेश्वरला गेला, महेश्वरच्या सून झाल्या.
आणि मग तिथून खरा प्रवास अहिल्यामाई होळकरांचा सुरू झाला. मल्हारराव होळकर ज्या ज्या वेळेस युद्धाला जात असत त्यावेळेस अहिल्यामाई होळकर कोणत्या युद्धासाठी कोणतं सैन्य लागणार आहे याची पाहणी करत, कोणत्या सैन्याकडे कोणती जबाबदारी द्यायची याची जबाबदारी ही सगळं अहिल्यामाई होळकर पाहत. बघा, होळकर संस्थान तत्कालीन काळात सगळं श्रीमंत संस्थान होतं. या संस्थानामध्ये येणारी पत्र अहिल्यामाई होळकर पाहत, ही पत्र लिहित, त्या पत्रांना उत्तर देत. आज फारसी भाषेतली, मोडी भाषेतली अनेक पत्र अहिल्यामाई होळकरांची उपलब्ध झालेली आहेत. 23 भाषा येणाऱ्या अहिल्यामाई होळकर होत्या. त्यांचं वय किती होतं? 10-12 वर्षाच्या वयामध्ये या सगळ्या गोष्टी अहिल्यामाई होळकर करू लागल्या. होळकर संस्थानासाठी कोणतं शस्त्र लागणार आहे ते शस्त्र खरेदी करण्याचं काम, कुठलं शस्त्र पाठवण्याचं काम, तोफ गोळा तयार करण्याचं काम 10-12 वर्षाच्या अहिल्या, ही मुलगी 10-12 वर्षाची मल्हारराव होळकरांच्या संस्काराखाली या सगळ्या गोष्टी पाहू लागली. युद्धामध्ये खंडेराव होळकरांना, मल्हारराव होळकरांना मदत करू लागली. बघा, मला हे सांगायचं आहे की तुम्ही आज अहिल्यामाई होळकरांची कीर्ती सांगतात, पण त्याच्या पाठीमागं मल्हारराव होळकरांची जी भूमिका होती, माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे या त्यांच्या आई वडिलांची जी भूमिका होती ते सांगणं कुठेतरी गरजेचं आहे. लहानपणापासून ते संस्कार आपल्या आई वडिलांनी केले. मग आज अहिल्यामाई होळकरांची जयंती आपण साजरी करतोय, तर आपल्या गावातले जे लहान मंडळी आहेत, लहान थोर आहेत, लहान बालक आहेत, त्यांना देखील चांगले संस्कार व्हायला पाहिजेत. साहेब, आज विषय खूप अवघड झालाय. मुलांना चांगले संस्कार करणं खूप अवघड झाले. मोबाईलमुळे आणि शाळेमुळे एवढं अवघड झाले की आजकालची मुलं म्हणजे हुशार खूप झाले, हुशार खूप आहे, त्यांना शिकवण्याची गरज नाही. मोबाईलमध्ये कुठलं काय फंक्शन वापरायचं, कुठल्या ऍप्लिकेशनचा कुठं वापर करायचा, कसा व्हिडिओ तयार करायचा, सगळं तुम्हाला माहिती आहे. लाईव्ह कसं करायचं हे सगळं तुमच्यापेक्षा मुलं तुम्हाला सांगतात. पण नेमके संस्कार कोणते चांगले घ्यायचे हे तुम्हाला आम्हाला अजून समजलेलं नाही. बघा मित्रांनो, हे संस्कार अहिल्यामाई होळकरांना पुण्यश्लोक असं म्हटलं जातं. त्यांनी देशभर मंदिरं का बांधली होती? तर या माझ्या देशातल्या, या माझ्या राज्यातल्या जे भटकंती करणारा समाज आहे त्यांना पाण्याची व्यवस्था व्हावी, अन्नाची व्यवस्था व्हावी, निवाऱ्याची व्यवस्था व्हावी. 2 वर्षापूर्वी लॉकडाऊन पडलं होतं. अचानक लॉकडाऊनची घोषणा केली आणि तुम्ही रस्त्यावर हजारो लोक, हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करताना बघितली. कुणाचा भाऊ मेला, कुणाचा मित्र मेला, कुणाची मैत्रीण मेली, कुणाची आई मेली, कुणाची बायको मेली. प्रत्येकानं आपल्या जवळचा व्यक्ती गमावला. याचं कारण होतं इथल्या राज्यकर्त्या लोकांनी ही व्यवस्था नीट प्रस्थापित केली नव्हती. पण अहिल्यामाई होळकरांनी देशभर मंदिरं यासाठी बांधली होती की तुमच्या आमच्या लोकांना सुखाचे दिवस यावेत, निवारा भेटावा, तुम्हा आम्हाला अन्नाची व्यवस्था व्हावी. या सगळ्या गोष्टी अहिल्यामाई होळकरांनी केल्या, हे महत्वाचे. बघा, महेश्वरती सुरू झालेल्या अहिल्यामाई ज्यावेळेस राज्यकारभार पाहू लागल्या त्यावेळेस त्यांनी अनेक निर्णय इथल्या लोकांसाठी आणि महिलांसाठी घेतले, ते मला सांगितले. बघा, आज या ठिकाणी महिला उपस्थित नाहीयेत, पण माझ्या माता भगिनींसाठी तुम्ही मंदिरातला सगळेजण गेला असतात. ते मातीचा तो कार्यक्रम करायला सरपंच मंदिरातला जातात का नाही, तिथं जो घाट बांधलेला आहे तो अहिल्यामाई होळकरांनी बांधलेला आहे. तो अहिल्यामाई होळकरांनी का बांधला घाट? माझ्या माय मावल्या तिथं